नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करा म्हणून मेसेज आलेले आहेत. भरपूर शेतकऱ्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांनी कागदपत्रे अपलोड करणं अनिवार्य आहे. आता नवीन पद्धत जी आलेली आहे त्या नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत, तुमचा जुना अर्ज असो किंवा नवा अर्ज असो, जर तुमची निवड झाली तर तुम्ही कशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन आपला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी आयडी टाकायचा आहे. शेतकरी आयडी माहीत नसेल तर खाली ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फार्मर आयडी इथे शोधू शकता. आधार नंबर टाकून शोधू शकता. इथे आपण फार्मर आयडी टाकून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. ज्या नंबर फार्मर आयडी काढताना दिला होता त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि OTP सत्यापन इथे तुम्हाला तपासावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर युअर प्रोफाईल आर फेच्ड असं दाखवले जाईल. ओके करायचं आहे. प्रोफाईल आपली इथे पूर्ण करून घ्यायची. अगोदर प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी सगळ्यात खाली यायचं आहे. खाली आपल्याला इथे जात श्रेणी आणि अपंगत्व या जो खालचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर इथे लक्षात ठेवा, आता आपल्याला विचारलं आहे जात श्रेणी आणि अपंगत्व. जात वर्गवारी निवडायची आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात. तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरीमधून असताल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही ती कॅटेगरी निवडू शकता. आणि जर तुम्ही बाकीचे SC ST सोडून बाकीचे जे काही कॅटेगरी तुमची असेल ते तुम्हाला ऑदरचा ऑप्शन टाकायचा आहे. SC ST वाल्यांना इथे जात प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. SC ST सोडून ऑदर ऑप्शन इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यांना जात प्रमाणपत्र इथे अपलोड करण्याची गरज नाही. खाली यायचं आहे कोणत्या प्रकारचे अपंगत्व. अपंग जर असेल व्यक्ती तर यस करून अपंगाचं सर्टिफिकेट अपलोड करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. ओके करा. ओके केल्यानंतर इथे आपलं काम झालेलं आहे. आपली प्रोफाईल 100% पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला आपला नंबर लागलेला आहे का नाही किंवा आपलं जे काही कागदपत्रे अपलोड आहे ते करण्यासाठी इथे ऑप्शन आहे पहा, चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. हा जो मोठा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचा आहे. हा चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रेचा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल तरी ते पाहू शकता तुमचा नंबर लागलेला आहे का नाही हे इथे दाखवलं जाईल. तुमचा नंबर जर लागला असेल तर तुम्हाला असं दाखवेल पहा. मी वैयक्तिक कागदपत्रावरती क्लिक केलं की पहा अर्ज क्रमांक आणि तुमचं माहिती इथे दाखवली जाईल आणि कुठल्या घटकामध्ये तुमचा नंबर लागला आहे हे दाखवलं जाईल. वैयक्तिक कागदपत्रामध्ये मी क्लिक केलं म्हणजे इथे आला अर्ज आणि कुठे नंबर लागलेला आहे ते. आता कागदपत्रे अपलोड करायचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुमचा नंबर लागेल लॉटरीमध्ये तेव्हाच तुम्हाला हा ऑप्शन येईल. अपलोड कागदपत्रे अपलोड करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे कागदपत्र आता अपलोड करायचे आहेत. कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती इथं सगळं लाईव्ह तुम्हाला दाखवतो. पहिलं आहे निवड करा. इथे ऑप्शन येईल. निवड करामध्ये पहिलं 8 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. 8 इथे अपलोड करायचं आहे. तलाठ्याचा सही असलेला 8 किंवा मग डिजिटल तुम्ही डाउनलोड करून सुद्धा इथे डिजिटल सिग्नेचर असलेला किंवा तलाठ्याचा सिग्नेचर असलेला 8 डाउनलोड इथे अपलोड करू शकता. इथे डिलीट केलं तर हटवा केलं की हा डिलीट होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही चूज फाईलवरती क्लिक करून इथे अपलोड करायचं आहे. काढायचं असेल तर इथून डिलीट करून काढू शकता. त्यानंतर 7/12 एक घ्यायचा आहे. डिजिटल 7/12 किंवा मग तलाठ्याच्या सहीचा 7/12. तर इथे 7/12 अपलोड केला. त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे अन्य कागदपत्र 1. अन्य कागदपत्र 1 मध्ये तुम्ही काय अपलोड करणार तर जे काही कोटेशन आहे, जो काही टेस्ट रिपोर्ट आहे ते दोन्ही एकाच PDF मध्ये 500 KB पर्यंत तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं 500 KB पर्यंत तुम्हाला PDF मध्ये द्यायचं आहे. अन्य कागदपत्र 2 वरती आता क्लिक करायचं आहे. अन्य कागदपत्र 1 झालं. 2 वरती क्लिक करून आता तुम्हाला याच्यामध्ये PDF तयार करायची ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल आणि कास्ट सर्टिफिकेट, कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट असेल. अशा पद्धतीने हे अपलोड करायचं आहे. 500 KB पर्यंत PDF मध्ये अपलोड करायचं आहे. ते पुन्हा आता अपलोड करून घ्या. आधार कार्ड, पासबुक आणि कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर सोडून द्यायचं आहे आणि तेवढंच आधार कार्ड, पासबुक अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे एवढे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.
आता बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही. जर अजून काही तुमच्याकडे कागदपत्रे असली तर तुम्ही त्या PDF मध्येच अपलोड करू शकता. अन्य कागदपत्रे 1 किंवा अन्य कागदपत्रे 2 मध्ये. आणि हे अशा पद्धतीने अपलोड करून तुम्हाला जतन कराचा ऑप्शन दिसेल, त्या जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं. हे कागदपत्र तुमची इथे यशस्वीरित्या अपलोड झालेले आहे. तुमचं काम झालेलं आहे. जर काही दिवसांनी परत जर ऑप्शन आला की हे कागदपत्र मागितले तर पुन्हा इथे येऊन तुम्ही ते PDF मध्ये कागदपत्र अपलोड करून इथे तुम्ही कागदपत्र मर्ज करून अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने ही कागदपत्रे अपलोड करायची होती. आपल्या सर्व मित्रांना, शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.